नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि 1 मधलं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे। या प्रकरणातला सराव संच मित्रांनो आपण पाहणार आहोत 2.2 ओके। आणि एक लक्षात घ्या, या अगोदर आपण सराव संच 2.1 वर चर्चा केलेली आहे। ती व्हिडिओ जी आहे तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नंतर तुम्ही ती व्हिडिओ बघू शकताय। त्याचबरोबर तुम्ही इंग्लिश मीडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल तर टेन्शन घेऊ नका, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओची लिंक इंग्लिश मधून या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर जाऊयात मित्रांनो पुढे। बघा या ठिकाणी 2.1 मध्ये आपल्याला शिकायचं आहे वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कशी सोडवायची। बघा या ठिकाणी लक्षात घ्या, वर्ग समीकरणे सोडवायच्या जर पद्धती आपण बघितल्या तर पद्धती एकूण आपल्याला या पुस्तकामध्ये 3 पद्धतींचा आपण अभ्यास करतो। एक तर अवयव पद्धत, दुसरी पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी जी आहे ती सूत्र पद्धत। तर आज आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवायची यावरती चर्चा करूया। तर जाऊयात फटाफट पुढे ओके। तर बघा या ठिकाणी आता एक वर्ग समीकरण आहे x वर्ग वजा 15x अधिक 54। एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो मी, समजा माझ्याकडे दोन संख्या आहे, एक 7 आहे 5 आहे, परत 7 5 आहे, 7 5च घ्या आणि 7 5 घ्या। आता इथं लक्षात घ्या, इथं अधिक 7 अधिक 5 आहे, वजा 7 वजा 5 आहे, अधिक 7 वजा 5 आहे आणि वजा 7 अधिक 5 आहे। आता यांचं जर मला कॅल्क्युलेशन करायचं झालं तर काय येणार बाबा, ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। बघा या ठिकाणी लक्षात घ्या, अधिक 7 अधिक 5 दोन संख्यांना चिन्ह कसे समान आहेत, मग इथं बेरीज होणार 7 5 12, उत्तराला चिन्ह अधिकचं। इथं वजा 7 वजा 5 वजा वजा अधिक बेरीज होणार, उत्तराला चिन्ह वजाचं। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो एक गोष्ट, दोन संख्यांना इथं चिन्ह कशी होती, समान चिन्ह होती, तेव्हा त्या दोन संख्यांची काय झाली, बेरीज झाली ओके। हे लक्षात घ्या, हे का लक्षात ठेवायचं आहे, कारण पुढे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे या कन्सेप्ट किंवा या सगळ्या गोष्टी। आणि इथं जर आपण बघितलं, अधिक वजा वजा अधिक वजा वजा, 7तून 5 गेले 2, अधिक 2 आलं मोठ्या संख्येचं चिन्ह, आणि इथं पण अधिक वजा वजा, 7तून 5 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा। इथं कशी होती, चिन्ह भिन्न होती, वेगवेगळी होती, तर दोघांची काय झाली, वजा बाकी झाली ओके। लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस दोन संख्यांना सारखी चिन्ह असतात, समान चिन्ह असतात, त्यावेळेस त्यांची बेरीज होते। ज्यावेळेस त्या दोन संख्यांना भिन्न चिन्ह असतात, वेगवेगळी चिन्ह असतात, त्यावेळेस त्यांची वजा बाकी होते ओके। आता थोडासा उलटा जर विचार केला तर मी जर असं म्हटलं, माझ्याकडे दोन संख्या आहेत आणि त्या दोन संख्यांची बेरीज होणार आहे, काय होणार आहे, त्या दोन संख्यांची बेरीज होणार आहे, म्हणजे त्या दोन संख्यांना कशी चिन्ह आहेत, समान चिन्ह आहेत, बेरीज होणार आहे। म्हणजे माझ्या खिशामध्ये दोन संख्या असतील आणि त्यांची जर बेरीज होणार असेल तर त्यांना एकतर अधिक अधिकचं चिन्ह असेल किंवा वजा वजाचं चिन्ह असेल, तरच त्यांची बेरीज होणार। म्हणजे दोन संख्यांना जर का समान चिन्ह असेल तर त्यांची काय होते, बेरीज होते ओके। तर आता आपण या कन्सेप्टचा वापर करून पुढे जाऊयात। आता दोन संख्या असतील, त्यांना जर का त्यांची जर मला वजाबाकी करायची असेल, दोन संख्यांची काय होणार आहे, वजाबाकी होणार असेल, तर त्यांना वेगवेगळी चिन्ह असतात, भिन्न असेल, एक तर अधिक असेल किंवा वजा असेल। तर या कन्सेप्टचा वापर आपल्याला या ठिकाणी इथं करायचा आहे, तर तो कसा आहे बघा। आता सगळ्यात पहिली गोष्ट, वर्ग समीकरण सोडवताना बघा, x वर्ग वजा 15x अधिक 54 हे एक वर्ग समीकरण आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, ते वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये पाहिजे। इथं काय, हे सामान्य रूपामध्ये ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही, नसल तर त्याला सामान्य रूपामध्ये करणं गरजेचं असतं। आता यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की शेवटी जे 54 आहे त्याला एका बाजूला घ्यायचं, त्याला म्हणायचं भावा जरा तू बाजूला ये, तुझ्याकडे बघतोच आता। 54ला बाजूला घेतल्यानंतर 54चे अवयव पाडायचे। आता एक लक्षात घ्या, इथं 54लाच बाजूला घेतला आपण, परंतु जर एक लक्षात घ्यायचं, जर इथं x वर्गच्या शेजारी काही संख्या असती, 2 असती, तर 54 दुने 108ला बाजूला घेतलं असतं। इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 54 1 आहे, 54ला एका बाजूला आपण घेतलेला आहे। 54चे अवयव पडले, 54 1 54, 27 दुने 54, 18 त्रिक 54, 9 सक 54 आणि बाबा काय असेल ते असेल, अजून सुद्धा असू शकतात। तर एवढे सगळे अवयव मला पडले। आता त्यानंतर काय करायचं, हे सगळे अवयव पडल्यानंतर या सगळ्या जोड्या आहेत, या जोड्यांमधून एक जोडी आपल्याला फायनलला न्यायची, ग्रँड फिनालेला एक जोडी आपल्याला फायनल करायचे, निवडायचे। आता कोणची जोडी निवडायची त्याच्यावर विचार करूयात। तर मग कोणाला विचारायचं बाबा, मी कोणती जोडी घेऊ, तर ते कोणाला विचारायचं, 54ला विचारायचं, बाबा मी कुठली जोडी घेऊ। मग 54च्या अगोदर जे चिन्ह असतं मित्रांनो लक्षात घ्या, 54च्या अगोदर जे चिन्ह आहे ते तुम्हाला सांगणार की कोणती जोडी घ्यायची ओके। आता इथं 54च्या अगोदर चिन्ह कुठलं आहे, अधिकचं आहे, म्हणजे बेरीज 15 पाहिजे।
बेरीज 15 पाहिजे अशी जोडी निवडा. आता ह्याच्यात कोणाची बेरीज 15 येते? 9 + 6 15 म्हणजे 9x आणि 6x आपल्याला घेतले पाहिजे. जर इथं वजाचं चिन्ह असतं 54च्या अगोदर, जर असं समीकरण असतं x वर्ग वजा 15x वजा 54 असतं बरोबर 0, इथं वजा 0 वजा 54 असतं, वजाचं चिन्ह असतं, तर वजाबाकी 15 असलेल्या संख्या निवडल्या असत्या. मग त्या टायमाला 18तून 3 गेले 15, मग त्या टायमाला 18 आणि 3 घेतलं असतं, कारण 18तून 3 गेल्यावर 15 उरतात. आपण आता 18 आणि 3 का नाही घेतलं? कारण इथं अधिकचं चिन्ह आहे, आपल्याला बेरीज 15 पाहिजे आणि बेरीज 15 9 आणि 6ची येते. म्हणजे तुम्हाला हे चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. या गणितामध्ये ही जी काही पद्धत आहे वर्ग समीकरणे सोडवण्याची अवयव पद्धत, याच्यामध्ये चिन्हांना महत्त्व आहे. सगळी गेम सर्व खेळ तो चिन्हांचा आहे. इथं प्लसचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे, म्हणून अशा संख्या शोधायच्या की बेरीज 15 पाहिजे. मग त्या मिळाल्या. आता या दोन संख्या बाबा मिळाल्या, यांची बेरीज 15 पाहिजे. आता आपल्याला एक काय करायचं यामध्ये, आता 9 आणि 9x आणि 6x बरोबर ही आपल्याला अवयव मिळाले. आता यांना चिन्ह कुठलं द्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट जोडी कुठली सिलेक्ट करायची हे चिन्ह सांगतं बाबा, दोघांची बेरीज 15 पाहिजे होती. आता या दोन जोडी जी आहे या दोघांची, यांना चिन्ह कुठली द्यायची? पहिली गोष्ट यांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे, कारण यांची बेरीज 15 पाहिजे. आता बेरीज होणार म्हणजे दोघांना कसे चिन्ह पाहिजे? दोघांची बेरीज होणार म्हणजे दोघांना एकतर अधिक चिन्ह पाहिजे किंवा वजा. दोघांना चिन्ह कसे असतात? सारखे असतात. जर दोन संख्यांची बेरीज होत असते तर दोघांना सारखे चिन्ह असणार, एकतर अधिकचं चिन्ह दोघांना असेल किंवा वजाचं. मग दोघांना अधिकचं चिन्ह द्यायचं का वजाचं द्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी दोघांना अधिक देऊ का वजा देऊ? तर हे कशावर डिपेंड आहे? या वजा चिन्हावर डिपेंड आहे. इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून दोघांना वजा चिन्ह द्यायचं. लक्षात घ्या, कशावर डिपेंड आहे? या चिन्हावर. इथं वजा चिन्ह आहे म्हणून दोघांना वजा द्यायचं. वजा 9x वजा 6x होतील. इथं जर अधिक असतं तर मी दोघांना अधिक चिन्ह दिलं असतं. लक्षात आलं? म्हणजे संख्या कुठल्या निवडायच्या ते या चिन्हावर डिपेंड आहे आणि त्यांना चिन्ह कुठली द्यायची ते या चिन्हावर डिपेंड आहे. मग आता आपण या ठिकाणी लिहू x वर्ग वजा 15x ऐवजी लिहू वजा 9x वजा 6x. ओके, आणि त्याच्यानंतर अधिक 54 बरोबर 0 झालं. या ठिकाणी इथपर्यंत आपली गाडी आली. आता यानंतर पुढे काय करायचं बाबा? बघा, हे दोघे जण आणि हे दोघे जण यांच्यातून कॉमन काढू. ठीक आहे. आता या दोघांमधून आपण विचार केला तर दोघांमधून x कॉमन काढू. दोघांमधून x कॉमन काढला तर x वर्गचा फक्त x राहिला, वजा 9x मधून x बाहेर आला, फक्त 9 राहिला. त्यानंतर 6 आणि 54 या दोघांमधून तसं कॉमन काय दिसत नाही. जसं पलीकडे x दिसत होतं तसं इथं कोण कॉमन दिसत नाही. मग दिसत नाही तर लक्षात घ्यायचं 6 आणि 54 ह्या ज्या दोन संख्या आहेत, या दोन संख्या ज्या आहेत त्यांना कुठल्या संख्येने भाग जाऊ शकतो? तर 6ने. 6 आणि 54 दोघे पण 6च्या पाड्यात येतात म्हणून इथं वजा 6 कॉमन काढलं, कंसात राहिलं. या ठिकाणी वजा 6 बाहेर आल्यामुळे इथं फक्त x राहिला. या अधिकचं वजा करा, कारण कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं वजा केलं आणि साइन 9 54 म्हणून 9 बरोबर 0. मग अशा प्रकारे आपल्याकडे एक लक्षात घ्या, दोन गोष्टी आल्या. x वजा 9 दोन वेळा आलं. आता डबल काय प्रसाद कुणाला देत बसायचं नाही, एकदाच प्रसाद द्यायचा, सत्यनारायणाचा प्रसाद. म्हणजे यांना दोन वेळा न लिहिता एकदाच लिहा x वजा 9 आणि एकदा x वजा 6 लिहायचं. x वजा 6 लिहायचं बरोबर 0 लिहायचं, विषय संपला. आता दोन उत्तर येतील, x वजा 9 बरोबर 0 येईल किंवा x वजा 6 बरोबर 0 येईल. मग आपल्याकडे उत्तर काय राहील बाबा? x बरोबर वजा 9 पलीकडे गेले अधिक 9 किंवा x बरोबर वजा 6 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 6. अशा प्रकारे आपल्याकडे ही दोन उत्तर आले, x बरोबर 9 किंवा x बरोबर 6. तर अशा प्रकारे आपल्याकडे ही उत्तरं आलेली आहेत. तर ठीक आहे. तर यानंतर आता आपण पुढचे जे काही एक्झाम्पल आहे त्या पुढच्या एका एक्झाम्पलकडे आपण वळूयात. पुढचं जे गणित आहे ते गणित आपल्याकडे आहे, तिकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ आपण. बघा, पुढचं गणित आहे आपल्याकडं x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. याच्यामध्ये शेवटी कोण आहे बाबा? 20 आहे. शेवटी 20 आहे आणि इथं 20 गुणिले हा 1 आहे. 20 गुणिले 1 20, तर त्या 20ला घ्यायचं एका बाजूला बरोबर आणि 20चे अवयव पाडायचे. सेम टू सेम विषय. पहिली गोष्ट 20चे अवयव, 20 एके 20, 10 दुने 20, 5 चोक 20, संपला. एवढे अवयव पडले. आता याच्यातून एक जोडी निवडायची. मग आता कुठली जोडी निवडायची? कोणाला विचारायचं? 20च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणजे काय पाहिजे? वजाबाकी पाहिजे. किती पाहिजे? एक्सच्या बाजूला काय आहे? 1 आहे. वजाबाकी 1 पाहिजे. कोणाची वजाबाकी 1 येते? 5तून 4 गेल्यावर 1 येतात म्हणजे 5x आणि 4x ही जोडी आपण मिळवली. 5x आणि 4x. आता या जोडीला चिन्ह द्यायचे. जोडी तर मिळाली 5x 4x.
यांना चिन्ह द्यायचे. कुठली चिन्ह द्यायची? दोघांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे, बरोबर ना. 5तून 4 वजा करायचे, दोघांची होणार आहे वजाबाकी. मग दोघांची वजाबाकी होणार आहे म्हणजे चिन्ह कशी असणार आहे? भिन्न, वेगवेगळी चिन्ह असणार आहे. मग एकाला अधिक एकाला वजा. मग कोणाला अधिक द्यायचं कोणाला वजा द्यायचं? तर लक्षात घ्या, मोठी जी संख्या आहे, जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येला इथलं चिन्ह द्यायचं. हे जे चिन्ह आहे अधिकचं ते मोठ्या संख्येला आणि उरलेलं चिन्ह वजाचं ते लहान संख्येला. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपल्याकडे येईल x वर्ग आणि हा जो 5x आहे अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. आता या ठिकाणी बघा दोन गोष्टी आहेत. या ठिकाणी x वर्ग अधिक 5x आणि या ठिकाणी वजा 4x वजा 20 या दोघांमधून काय कॉमन निघतं ते आपण या ठिकाणी बघूयात. ठीक आहे. बघा आता इथे बघा या दोघांमधून आपल्याला काय कॉमन निघेल? x कॉमन दिसतोय. चला x निघाला आणि कंसामध्ये x वर्गाचा फक्त x राहिला अधिक 5x मधून x बाहेर फक्त राहिला 5. आता या दोघांमधून काय कॉमन निघेल? बघा 4 आणि 20 दोघे पण 4च्या पाड्यात येतात. 4 1 4 4 5 20. इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 4 कॉमन काढले. कंसामध्ये 4x मधून 4 बाहेर आले फक्त राहिला x. वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे आणि 4 5 20 म्हणून 5 बरोबर 0. आता दोन उत्तरे येतील. x अधिक 5 2 वेळा आहे त्याला एकदाच लिहा आणि x वजा 4 एकदा लिहा बरोबर 0. झालं. उत्तर तर आपल्याकडे 2 येणार. x अधिक 5 बरोबर 0 किंवा आपल्याकडे आलं x वजा 4 बरोबर 0. आता x बरोबर अधिक 5 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 झाले किंवा आपल्याकडे x बरोबर वजा 4 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 4 झाले. तर अशा प्रकारे हे सोडवता येईल. काही एवढा विषय नाही अवघड. फक्त लक्षात घेतलं पाहिजे की ती जोडी निवडणं आणि त्या निवडलेल्या जोडीला चिन्ह देणं या दोन गोष्टी या सगळ्या प्रकारात खूप इम्पॉर्टंट असतात. तर या दोन गोष्टी काळजीपूर्वक जर आपण घेतल्या तर आपलं उत्तर एकदम परफेक्ट बरोबर येणार आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आता पुढे आपण या ठिकाणी जाऊयात. पुढचा मुद्दा पुढचं एक एक्झाम्पल बघू या ठिकाणी. इथे बघा 2y वर्ग अधिक 27y अधिक 13. बघा या ठिकाणी लक्षात घ्या 2y वर्ग अधिक 27y अधिक 13. आता इथं बघा इथं बरोबर 0. इथं कोणाला घ्यायचं पलीकडं? इथं जर आपण बघितलं तर बघा हा 13 आणि इथं 2 आहे म्हणजे काय करायचं? 13 गुणिले 2 13 गुणिले 2 घ्यायचं. 13 गुणिले 2 13 दुने 26. मग आपल्याला जे अवयव पाडायचे ते 26चे अवयव पाडायचे. 26चे काय अवयव पडतात? 13 दुने 26 26 एके 26 एवढेच अवयव पडतात. आता हे अवयव पडल्यानंतर याच्यातली जोडी कोणती फायनल करायची? 13च्या अगोदर काय चिन्ह आहे? अधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज पाहिजे 27. काय पाहिजे? बेरीज पाहिजे 27. कोणाची बेरीज 27 येते? 26 आणि 1 ची म्हणजे 26y आणि 1y या दोघांना घ्यायचं. 26y आणि 1y यांची बेरीज येते 27. आता या दोघांना चिन्ह द्यायचे. जोडी मिळाली. आता जोडीला चिन्ह कुठली द्यायची? दोघांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. दोघांची बेरीज होणार आहे म्हणजे दोघांना चिन्ह कशी द्यायची? समान द्यायची. समान म्हणजे दोघांना एकतर अधिक अधिक चिन्ह द्यायचं किंवा वजा वजा द्यायचं. मग अधिक अधिक द्यायचं का वजा वजा द्यायचं ते या चिन्हावर डिपेंड आहे. इथं काय अधिकचं चिन्ह आहे म्हणून आपण काय करू? दोघांना अधिक अधिक चिन्ह देऊ. अधिक अधिक. इथं वजा असतं तर दोघांना वजा वजा दिलं असतं. मग या ठिकाणी लिहायचं 2y वर्ग अधिक 26y अधिक आपला 1y आणि अधिक आपलं 13 बरोबर 0. या ठिकाणी आपण काय केलं? 27yच्या जागेवर आपण या ठिकाणी लिहिलं 26y अधिक y बरोबर. आता हे दोघं जण यांच्यातून कॉमन काढूयात. जे काय निघेल ते निघेल. बघा या दोघांमधून काय कॉमन निघेल? y तर आहे पण त्याचबरोबर आता 2ची पण एंट्री झाले म्हणजे 2 आणि 26 दोघांना दोनाने भाग जातो म्हणजे 2 कॉमन निघेल y कॉमन निघेल. कंसात राहील 2 बाहेर आला y बाहेर आला फक्त राहिला y वर्गाचा फक्त y राहिला अधिक 2 आणि 26ला भाग लावला 13 दुने 26 म्हणजे इथं 13 आले y आले बाहेर y अधिक 13 26y मधले y बाहेर आले 2 आणि 26ला भाग लावला 13 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी हा y बाहेर आला म्हणून फक्त 13 राहिले अधिक या दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय? बघितलं तर दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये. मग लक्षात ठेवायचं जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. ज्यावेळेस काहीच कॉमन नाही निघत त्यावेळेस एक कॉमन काढायचे. त्याच्यामुळे या दोघांमधून एक कॉमन काढलं. कंसामध्ये राहिले y अधिक 13 जसेच्या तसे बरोबर 0. y अधिक 13 2 वेळा आहे एकदाच लिहा बाबा एकदाच लिहू तुला काय डबल प्रसाद देणार नाही आम्ही. आणि दुसऱ्या कंसात 2y अधिक 1 बरोबर 0. उत्तर आली 2 y अधिक 13 बरोबर 0 किंवा आपल्याकडं
2y अधिक 1 बरोबर 0. ठीक आहे. मग y बरोबर अधिक 13 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 13. y बरोबर किती आलं वजा 13. किंवा 2y आपल्या जाग्यावर अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 1 आणि y आपल्या जाग्यावर वजा 1 आपल्या जाग्यावर 2 गुणिले पलीकडे आले भागिले 2. त्याच्यामुळे y बरोबर वजा 1/2 विषय संपला. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो. ठीक आहे. तिसरा प्रश्न झाला. बरेच प्रश्न आहेत आपल्याला, त्याच्यामुळे फटाफट थोडंसं जाऊयात. वेळ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, वेळेची भेळ आपल्याला करायची नाहीये. आता हे समीकरण सामान्य रूपात आहे का नाहीये. जर एखादं समीकरण सामान्य रूपात नसेल तर त्याला सामान्य रूपात आणायचं. बघा पहिला काय लिहा 5m वर्ग बाबा जसाच्या तसा अधिक 22m इकडे आले वजा 22m अधिक 15 इकडे आले वजा 15 बरोबर 0. आता गुणाकार किती पाहिजे 5 गुणिले 15 किती पाहिजे 5 गुणिले 15 15 पाची 75 गुणाकार 75 कोणाचा येतो बघा. पहिली गोष्ट 15 पाची 75 75 एके 75 25 त्रिक 75 एवढ्या सगळ्यांचा गुणाकार आपल्याला येतो 75. आता याच्यातली एक जोडी निवडायची. कुठली निवडायची 15च्या अगोदर चिन्ह कुठलंही वजाचं. वजा बाकी किती पाहिजे 22 पाहिजे. कोणाची वजा बाकी 22 येते 25तून 3 गेले 22 म्हणजे 25m आणि 3m कारण 25तून 3 गेल्यावर 22 उरतात. मग 25m आणि 3m ही जोडी मिळाली. आता ही जोडी मिळाल्यावर यांना चिन्ह कुठली द्यायची लक्षात घ्या. यांना चिन्ह कुठली द्यायची दोघांची काय होणार आहे वजा बाकी होणार आहे. काय होणार आहे वजा बाकी कारण वजा बाकी 22 पाहिजे. दोघांची होणार आहे वजा बाकी म्हणजे चिन्ह कशी पाहिजे भिन्न वेगवेगळी एकाला अधिक एकाला वजा. मग मोठ्या संख्येला कुठलं द्यायचं जे चिन्ह 22च्या अगोदर येते. 22च्या अगोदर वजा चिन्ह म्हणून वजाचं मोठ्या संख्येला आणि उरलेला अधिकचं लहान संख्येला. विषय संपला. मग इथं लिहा 5m वर्ग वजा 25m अधिक 3m हे वजा 22m सॉरी वजा 22m नाही लिहायचे बरं का. वजा 22mच्या ऐवजी 5m वर्ग वजा 25m अधिक 3m आणि हे वजा 15 बरोबर 0. हे दोघं जण या दोघांमधून m तर मला कॉमन दिसतोय पण ह्या m सोबत मला 5 पण कॉमन दिसतोय कारण इथं आहे 5 इथं आहे 25. 5 आणि 25 दोघे पण 5च्या पाड्यात येतात म्हणून या ठिकाणी आपण 5 कॉमन काढू. त्याचबरोबर m पण कॉमन दिसतोय m. ओके 5 आला बाहेर m वर्गातला m आला बाहेर फक्त राहिला m वजा 5 5 25 m आला बाहेर प्लस 3m आणि -15 3m वजा 15 दोघांमधून काय कॉमन निघेल 3 आणि 15 कितीच्या पाड्यात येतात बघा 3 आणि 15 3च्या पाड्यात येतात म्हणून 3 कॉमन काढलं. 3m मधला 3 बाहेर फक्त राहिला m वजा 3 5 15 म्हणून 5 बरोबर 0. m वजा 5 2 वेळा आहे म्हणून आपण एक काम करू m वजा 5 ला एकदा लिहू आणि 5m अधिक 3 दुसऱ्या कंसात 5m अधिक 3 दुसऱ्या कंसात बरोबर 0. बघा m वजा 5 बरोबर 0 येईल किंवा 5m अधिक 3 बरोबर 0 येतील. दोन उत्तर येतील ना m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून m बरोबर वजा 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 5 किंवा आपल्याकडं 5m बरोबर अधिक 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3 m बरोबर वजा 3 आपल्या जाग्यावर 5 गुणिले इकडे आले भागिले मग m बरोबर किती वजा 3/5 विषय संपला. अशा प्रकारे आपल्याला हा चौथा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5. ओके 5वा प्रश्न आपल्या समोर आहे. हा क्या बात आहे 5वा प्रश्न दिसतच नाही डायरेक्ट 6वा आहे. चुकून 5वा प्रश्न जरा स्किप झालाय बघू आपण नंतर काय प्रॉब्लेम नाही. 6वा बघू. इथं काय करू आता हे वर्ग समीकरण दिसत नाही. इथं खाली जो x आहे त्याला पहिला गायब केला पाहिजे. म्हणायचं भावा तू खाली कशाला आला कडमडायला तुला चाल थांब जरा तुला वर पाठवतो. मग हा x घालवण्यासाठी सगळीकडे x ने गुणा म्हणजे 6x गुणिले x करा वजा 2/x गुणिले x करा आणि बरोबर 1 गुणिले x करा. जे महाराष्ट्र झालं या ठिकाणी. बघा 6x गुणिले x किती झाला 6x चा वर्ग झाला वजा x गेला 2 राहिलं बरोबर आपल्याकडे 1x राहिला. आता काय करू 6x वर्ग आपल्या जाग्यावर लिहू x अधिक इकडाले वजा x झाले आणि हे बाबा वजा 2 आपल्या जाग्यावर बरोबर 0 झाले. ठीक आहे. 6x वर्ग पहिला लिहिला अधिक x इकडाले वजा x आणि हे वजा 2 लिहिले बरोबर 0. आता या समीकरणाला सोडवा. काय करायचं 2 गुणिले 6 6 दुने 12 2 गुणिले 6 12 एका बाजूला घेतले 12 1 12 6 दुने 12 4 त्रिक 12 अवयव पडले बरोबर. एवढे सगळे अवयव पडले 6 दुने 12चे. आता 12चे अवयव पडले तर त्या 12चे जे आहेत ना अवयव जे पडले त्याच्यातून एक जोडी सिलेक्ट करायची. कुठली
2च्या अगोदर काय बाबा वजाचं चिन्ह, मग वजाबाकी किती पाहिजे 1 पाहिजे. कोणाची वजाबाकी 1 येते 4 आणि 3ची. मग या ठिकाणी 4x आणि 3x घेऊ. चला मिळाले 4x आणि 3x मिळाले. आता यांना चिन्ह कुठली द्यायची, दोघांची काय होणार वजाबाकी. वजाबाकी होणार म्हणजे चिन्ह कशी पाहिजे समान सारखी चिन्ह पाहिजे तर वजाबाकी होणार. मग दोघांना चिन्ह सारखी देऊ, सॉरी दोघांची वजाबाकी होणार म्हणजे दोघांना चिन्ह कशी पाहिजे भिन्न वेगवेगळी. वजाबाकी होणार म्हणजे वेगवेगळी चिन्ह, बेरीज असते तर सारखी असते. इथं वजाबाकी होणार आहे म्हणजे दोघांना चिन्ह कशी पाहिजे भिन्न वेगवेगळी चिन्ह. मग आता काय करायचं, कोणाला एकाला अधिकचं द्यायचं आणि एकाला वजाचं द्यायचं. मग कोणाला वजा आणि कोणाला अधिकचं द्यायचं, तर मोठी जी संख्या आहे त्या मोठ्या संख्येला एक्सच्या अगोदरचं चिन्ह द्या. एक्सच्या अगोदर अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह आणि लहान संख्येला वजाचं चिन्ह म्हणून +4 आणि -3 घेतले. मग या ठिकाणी लिहायचं 6x वर्ग अधिक क्या बात आहे. मोठ्या संख्येला आपल्याला वजाचं चिन्ह द्यायला लागेल ना मित्रांनो. 4x आणि 3x मोठ्या संख्येला इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आणि लहान संख्येला अधिकचं चिन्ह. मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं, एक्सच्या अगोदर जे वजाचं चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं. ओके, म्हणून 6x वर्ग वजा 4x अधिक 3x आणि हे -2 बरोबर 0. आता हे दोघं जण आणि हे दोघं जण यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमध्ये x कॉमन निघल. त्याचबरोबर 6 आणि 4 दोनाच्या पाड्यात येतात म्हणून 2x कॉमन काढलं. कंसामध्ये बेत्रिक 6 म्हणून 3 हा x राहिला कारण 1x बाहेर आलाय. वजा बेदुने 4 म्हणून 2 x आला बाहेर. या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही दिसत तर लक्षात घ्यायचं जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. काहीच नाही म्हणजे 1 कॉमन काढू. कंसामध्ये लिहिलं 3x - 2 बरोबर 0. 3x - 2 2 वेळा आहे मग त्याला एकदाच लिहू 3x - 2 ला आणि कंसामध्ये 2x अधिक 1 ला एकदा लिहा 2x अधिक 1 ला एकदा लिहा बरोबर 0. आता काय करा, या ठिकाणी 2 उत्तर आपल्याकडे येतील. ती उत्तरं या ठिकाणी आपण लिहून घेऊयात. 3x - 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0. मग 3x बरोबर -2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला +2. x आपल्या जाग्यावर 2 आपल्या जाग्यावर 3 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर 2/3 आलं. पलीकडे बघा 2x आपल्या जाग्यावर 1 अधिक a बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -1. x आपल्या जाग्यावर -1 आपल्या जाग्यावर 2 गुणिले पलीकडे गेले भागिले. तर अशा प्रकारे -1/2 उत्तर येईल. तर एकंदरीत अशा प्रकारे ही काही गणित जी आहेत हे समीकरण जे आहेत ते आपण अवयव पद्धतीने सोडवू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल इथं काय दिलंय की वर्गमुळात 2x वर्ग काय दिले, वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा. आता विषय असा आहे की इथं मी ती कृती घेतली नाही. ओके, आपण डायरेक्ट सोडवून बघूया. तुम्हाला सोडवून दाखवतो हे कसं सोडवायचं. तर काय करा, इथं वर्गमुळात 2 आहे. आता नीट लक्षात घ्या, आपल्याला दोघांचा गुणाकार करायचा. हे 5 वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 2 यांचा गुणाकार आपण पहिला करू बरं का. 5 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. बघा 5 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 2 आणि 5 दुने 10 म्हणजे आपल्याला काय करायचे 10चे अवयव पाडायचे. 10चे अवयव काय पडतात, 1 10 1 10 आणि 5 दुने 10 पडले. आता याच्यातून एक जोडी कुठली घ्यायची, 5 वर्गमुळात 2च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज पाहिजे. किती पाहिजे 7 पाहिजे. मग 7 बेरीज कोणाची येते 5 आणि 2ची म्हणजे 5x आणि 2x या दोघांना मला उचलायचं आहे. ओके, आता दोघांना चिन्ह कुठली द्यायची, दोघांची बेरीज होणार. बेरीज होणार आहे म्हणजे समान चिन्ह, एक तर अधिक अधिक किंवा वजा वजा. मग दोघांना अधिक अधिक चिन्ह द्यायचं का वजा वजा द्यायचं, तर 7x अगोदर अधिक आहे म्हणून दोघांना अधिक अधिक चिन्ह या ठिकाणी देऊन टाकू. आणि इथं आपण तसं लिहू की बाबा वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x ऐवजी लिहू 5x अधिक 2x आणि अधिक हा 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. झालं, विषय संपला. 7x ऐवजी 5x अधिक 2x लिहिलं. आता याला आपण रफ करू आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं थोडंसं आपण काय करू बघा, वर्गमुळात 2x वर्ग अधिक, बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे जे 5x आहे किंवा ह्या 5xला आपण जसं तसं लिहू सध्या आणि अधिक हे 2x अर्थ काय होतो, 2x म्हणजे काय असतं बाबा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याचा थोडासा एक वेगळा विस्तार करूयात. ओके, आणि x आणि अधिक हे 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 म्हणजे काय बाबा, आपल्याला अवयव पाडताना थोडं बरं पडेल. मग आता हे दोघं जण आणि हे दोघं जण यांच्यातून काय कॉमन निघतंय का ते आपण बघू.
या दोघांमध्ये तर x कॉमन दिसतोय बरोबर, दोघांमधून आपण x कॉमन काढला, कंसात राहिलं वर्गमुळात 2 राहिले, x वर्गाचा x बाहेर आला फक्त x राहिला, अधिक 5x मधून x बाहेर आला फक्त राहिले 5, अधिक या दोघांमध्ये काय कॉमन निघेल, वर्गमुळात 2 कॉमन निघेल, वर्गमुळात 2 कॉमन निघेल, कंसात काय राहतील आता 1 वर्गमुळात 2 समजा हे आले बाहेर म्हणजे काय राहिले फक्त वर्गमुळात 2x राहिले, अधिक वर्गमुळात 2 बाहेर आले फक्त राहिले 5 बरोबर 0. तर मग आपल्याकडे उत्तर 2 येतील, x अधिक वर्गमुळात 2 येईल, किंवा एक काम करायचे डबल आहे, x अधिक वर्गमुळात 2 x अधिक 5 आणि वर्गमुळात 2x अधिक 5 2 वेळा आहे, तर त्याला एकदा लिहा वर्गमुळात 2x अधिक 5 ला, आणि पुढे x अधिक वर्गमुळात 2 लिहा, x अधिक वर्गमुळात 2 लिहा, आणि मग आता पुढे आपल्याकडे काय येईल, वर्गमुळात 2x अधिक 5 वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 येईल, किंवा आपल्याकडं वर्गमुळात 2 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0 येतील बरोबर, वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. मग बघा वर्गमुळात 2x बरोबर अधिक 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -5 आणि x बरोबर -5 आपल्या जाग्यावर, वर्गमुळात 2 गुणिले इकडे आले भागिले वर्गमुळात 2, किंवा x बरोबर वर्गमुळात 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा वर्गमुळात 2. तर एकंदरीत अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे आपण तो सोडू शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, यानंतर आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर चला पुढचा 8वा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. 8वा प्रश्न पण एकंदरीत बघायला गेला तर असाच आहे. इथं काय बाबा 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. इथं बघा 3 आणि 2 यांना बाहेर घ्यायचं, 3 दुने 6, 3 गुणिले 2 3 दुने 6, 6चे जर अवयव पडले तर 3 पहिली गोष्ट 6 एक्के 6, 3 दुने 6, पण लक्षात घ्या बेरीज किती पाहिजे, 2 वर्गमुळात 6. आता वर्गमुळात 6 कुठे येतोय, 6 म्हणजे असा पण येईल की वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 असे सुद्धा अवयव पडतील. मग बेरीज 2 वर्गमुळात 6 कोणाची येते, याची येते, वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 केलं तर 2 वर्गमुळात 6 येते. बघा वर्गमुळात 6x आणि अधिक वर्गमुळात 6x केलं तर 2 वर्गमुळात 6x येईल. आता या दोघांना चिन्ह कुठली द्यायची, कारण मला बेरीज 2 वर्गमुळात 6 पाहिजे, म्हणजे दोघांना समान चिन्ह आहेत. समान म्हणजे अधिक अधिक किंवा वजा वजा. मग दोघांना अधिक अधिक चिन्ह द्यायचं का वजा वजा द्यायचं, तर लक्षात घ्या इथं वजाचं चिन्ह आहे 2 वर्गमुळात 6च्या अगोदर, त्याच्यामुळे दोघांना वजाचं चिन्ह. मग इथं आपण लिहू 3x वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता एक काम करा, या सगळ्यांचं जरा अवयव व्यवस्थित पाडा, आतमध्ये थोडेसे फोड करून घ्या. कशी, 3 म्हणजे काय असतं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 आणि x वर्ग वजा वर्गमुळात 6 म्हणजे काय असतं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 x आलं, वजा हे वर्गमुळात 6 म्हणजे काय, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 आपला x, अधिक हा 2 म्हणजे काय असतं, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 0. आता अवयव पाडताना थोडंसं बरं पडेल, कॉमन काढताना बरं पडेल. आता ही एक जोडी दिसते आणि ही जोडी दिसते, यांच्यातून बघा काय कॉमन निघतंय. बघा या ठिकाणी जर बघितलं तर या दोघांमध्ये बघा वर्गमुळात 3 कॉमन निघेल आणि x, म्हणजे वर्गमुळात 3x कॉमन काढू. मग समजा याच्यातला हा वर्गमुळात 3 बाहेर आला, हा एकटा वर्गमुळात 3 राहिला, x वर्गातला x बाहेर आला फक्त x राहिला, वजा हा आता समजा हा वर्गमुळात 3 आला बाहेर, x पण बाहेर आला फक्त राहिले वर्गमुळात 2, वजा इथं काय कॉमन निघेल बाबा, हे बघा वर्गमुळात 2 या ठिकाणी मला कॉमन निघताना दिसते. वर्गमुळात 2 कॉमन काढले, कंसात वर्गमुळात 3 राहिले, हा x राहिला अधिकचं वजा कारण कंसाच्या बाहेर वजा आहे, आणि हे वर्गमुळात 2 राहिले बरोबर 0. वर्गमुळात 3x वजा 2 वर्गमुळात 3x वजा 2 2 वेळा आहे. बघा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 एकदा लिहू, आणि इकडं वर्गमुळात 3x वजा, इथं पण वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 लिहिले बरोबर 0. ठीक आहे, आता इकडचं रफ करू. आता आपल्याकडे 2 उत्तर येतील. बघा एक काय येईल बाबा, इथं लिहा असं, वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 येईल, किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. वर्गमुळात 2 आहे वजा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक, म्हणजे बघा वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2, किंवा इकडं पण वजा वर्गमुळात 2 आहेत पलीकडे गेले अधिक वर्गमुळात 2 झाले, म्हणजे वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2 झाले, x आपल्या जाग्यावर वर्गमुळात 2 आपल्या जाग्यावर,
वर्गमुळात 3 गुणिले इकडे आले भागिले वर्गमुळात 3 झाले, किंवा हे वर्गमुळात x आपल्या जाग्यावर वर्गमुळात 2 आपल्या जाग्यावर वर्गमुळात 3 गुणिले पलीकडे गेले भागिले वर्गमुळात 3 झाले, आलं उत्तर. एवढं लिहिलं तरी चालेल, किंवा असं लिहा x बरोबर एकदाच लिहा वर्गमुळात 2/3, किंवा इथं x बरोबर एकदाच वर्गमुळात लिहा 2/3 असं पण चालेल. तर अशा प्रकारे हा 8वा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, यानंतरचे पुढचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. जर त्याच्यात काही अडचणी आल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहा, आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूयात पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं. त्यासाठी जो आपला सराव संच 2.3 आहे तो आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.